प्रत्येक गाव खेड्यात चालणारे असे 15 बिझनेस आयडिया तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरिदास पवार. तुम्ही पाठीमागे पाहू शकता व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी पहिल्यांदाच लिहून घेतलेला आहे. तर प्रत्येक गावात चालणारे 15 व्यवसाय या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर स्टार्टिंगचा व्यवसाय आहे, एक नंबरचा बिझनेस खूप सध्या चर्चेत असलेला खूप चालणारा बिझनेस आहे टेलरचे दुकान. म्हणजे जे कपडे शिवण्यासाठी जे टेलरचे दुकान असतात ना, त्या टेलरचे दुकान. त्या टेलरच्या दुकानाचा तुम्ही जर दुकान चालू केले, तो जर बिझनेस चालू केला, तर तुम्हाला त्या बिझनेसद्वारे तुम्हाला घरात बसून तुमची मस्तपैकी कमाई होईल. हा झाला एक नंबरचा बिझनेस, टेलरचे दुकान चालू करणे. घरात बसून तुम्हाला पैसा मिळू शकतो. त्यानंतर 2 नंबरला बिझनेस आहे, घरोघरी जाऊन दूध विकणे. कारण सध्या आता काळाची गरज आहे. घरोघरी जाऊन दूध विकल्याने काय होते तुम्हाला, घरोघर जाऊन दूध विकल्याने तुम्हाला त्याच्या रोजचे रोज तुम्हाला त्या दुधाचे पैसे म्हणजे रोजचे रोज हा बिझनेस तुम्हाला इन्कम पैशाचा रोजचे रोज तुम्हाला ते पैसे मिळतील. त्यानंतर 3 नंबर आहे धान्य खरेदी आणि विक्री हा बिझनेस. तुम्ही धान्य खरेदी करताना कशा पद्धत म्हणजे कमी ह्यात खरेदी करून तुम्ही जास्तीत जास्त नफा तुम्ही या बिझनेसद्वारे कमवू शकता. धान्य खरेदी विक्री तो तुम्हाला सांगतो यात फायदा काय आहे तुमचा, कमी गुंतवणुकीमध्ये तुमचे जास्त कमाई होईल जाईल. धान्य खरेदी विक्री हा बिझनेस तर तुम्ही हा व्यवसाय चालू केला तर. त्यानंतर 4 नंबरचा आहे डेकोरेशनची कामे. सध्या भरपूर चर्चेत असलेला बिझनेस आहे हा. डेकोरेशनची कामे सगळ्यात आता लग्न कार्य असू द्या, म्हणजे कुठल्या मोठ्या मोठ्या घरात जे कार्यक्रम, हळदीचे कार्यक्रम असू द्या, लग्नाचे मोठे मोठे फंक्शन असतात ना, त्याला डिमांड भरपूर आहे डेकोरेशनचे कामे. कारण आता प्रत्येक लग्नात या बिझनेसची जास्त डिमांड आहे डेकोरेशनचे कामे. त्यानंतर आहे 5 नंबरचा बिझनेस आहे शेतीला लागणारे सामान विक्री. तर आता याचा फायदा काय तुम्हाला? शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ही चांगली कमाई आहे. कारण शेतकऱ्याला लागणारं सामान उदाहरणार्थ शेतीची खते असतील, खत औषधे असतील, बाय चान्स तुम्हाला फवारणीसाठी लागणारे मशीन असतील, नांगरणी, फवारणी यासाठी यंत्र असणार, ट्रॅक्टर लागणारे यंत्र असणार, तर ते तुम्हाला तुमच्या गावात शेतीला लागणारे सामान विक्री तर दुकान टाकलं तर तुम्हाला याचा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी देखील ही चांगली कमाई आहे. त्यानंतर 6 नंबरचा बिझनेस आहे ट्रॅक्टर भाड्याने देणे. जर तुमच्याकडे जर तुमचा स्वतःचा ट्रॅक्टर असेल तर तुम्ही रोजचे रोज तो भाड्याने देऊ शकता आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला आहे की त्याचा तुम्हाला रोजचे रोज इन्कम म्हणजे तुम्हाला रोजचे रोज पैसा मिळेल तुम्हाला ट्रॅक्टरचा तुमचा तुम्ही भाड्याने दिला तर. त्यानंतर 7 नंबरचा आहे कॅम्प्युटर कोर्सचे म्हणजे मुलांना कॅम्प्युटर शिकवणे. थोडक्यात हा बिझनेस एकदम मस्त आहे. कारण प्रत्येक गावात हा बिझनेस चालवणे म्हणजे हा व्यवसाय चालू करणे ही काळाची गरज आहे. कारण हा बिझनेस म्हणजे नवीन युगाचा स्मार्ट बिझनेस. कारण मुलांना असं कसं आहे माहिती आहे, खेडेपाड्यात हा बिझनेस जास्त चालतो. कोण आता शहरात जास्त लावत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय कॅम्प्युटर मुलांना शिकवण्याचा हा बिझनेस एक नंबर आहे. कारण नवीन युगाचा हा स्मार्ट बिझनेस म्हणून त्याच्याकडे पाहिली जाऊ शकते. त्यानंतरला 8 नंबरचा बिझनेस आहे मोबाईल दुरुस्तीचे दुकान. आता थोडं जर तुमच्या मोबाईलला काय झालं तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या शहरात तुम्ही जाऊ शकणार नाही. जर कोणी तर मोबाईलचे प्रशिक्षण म्हणजे मोबाईलचा चांगला अभ्यास करून जो मोबाईल रिपेअर करण्याचं जर काम चालू केलं तर तुम्ही तुमच्या गावात मस्तपैकी मोबाईल दुरुस्तीचे दुकान चालू करून, कारण आता ह्या बिझनेसचा बेनिफिट काय आहे माहिती आहे का? प्रत्येक गावात याची वाढती गरज आहे. कारण तुमच्या छोट्या-छोट्या मोबाईल जर काय झालं तर तुम्ही डायरेक्ट शहरात जाऊ शकणार नाही. तुमच्या गावात जर हा जर व्यवसाय कोणी चालू केला तर त्याला म्हणजे प्रॉफिट पण बऱ्यापैकी प्रॉफिट मिळू शकतो. पशुपालन करणे. पशुपालनमध्ये तुमच्याकडे असेल, म्हैस असेल, गाय असेल, शेळी पालन असेल, कोंबडी पालन, कुक्कुटपालन असेल, याचे पशुपालन करणे. आता याचे बेनिफिट पण तुम्हाला सांगतो. आता पशुपालन गाय, म्हैस असेल तर तुमच्याकडून त्यातून तुम्ही ते दूध काढून तुम्ही दूध विक्री करू शकता. त्यानंतर त्यांचे जे शेण असते ना, ते शेण पण विक्रीसाठी भरपूर त्याची डिमांड असते शेण आणि दुधासाठी. यापासून पैसे भरपूर मिळतात लक्षात ठेवा, पशुपालन केल्याने. त्यानंतर किराणा सामानाचे दुकान चालू करणे. कारण हा मुख्य गावातील मुख्य स्थिर बिझनेस म्हणून या किराणा सामानाच्या दुकानाकडे पाहिले जाते. कारण प्रत्येक गावात किराणा सामानाचे दुकान असते आणि आता सगळीकडे ट्रेंड चालू आहे की होलसेल दरात वस्तू कुठे मिळतात. तर हे आहे सगळ्यात मुख्य स्थिर बिझनेस आहे हा किराणा सामानाचे दुकान चालू करणे. त्यानंतरला सलून दुकान, उदाहरणार्थ न्हाव्याचे दुकान, तुम्ही केस दाढीचे दुकान चालू करू शकता. त्यात पण तुम्हाला बेनिफिट भरपूर मिळू शकते. आता तुम्हाला माहित असं सगळीकडे आता ₹70 केस कापायला आणि दाढी करायला ₹30 रेट असेल. तर एक जर तुम्हाला गिराईक मिळालं तर तुम्ही 1 तासात तुम्हाला ₹100 तुम्ही एकदम मस्त कमाई करू शकता. असे जर तुम्हाला दिवसातून एक 5-6 जर कस्टमर मिळाले, तर तुमचे नाही मिळाले तर एक 5-7, 700-800 तर तुम्हाला आरामशीर हा बिझनेस मिळू शकतो. त्यानंतर आहे 12 नंबरचा बिझनेस आहे ब्युटी पार्लर. आता स्त्रियांचा म्हणजे महिला वर्गाचा जास्त कल या बिझनेसकडे आहे. ब्युटी पार्लर.
या बिझनेसमध्ये पण भरपूर अशा स्त्रिया आहेत ना, या बिझनेसमध्ये भरपूर कमाई करू शकतात. तर तुम्ही ब्युटी पार्लरचे दुकान तुम्ही तुमच्या गावात चालू केली तर. त्यानंतर 13 नंबरला बिझनेस आहे हा जिम फिटनेस सेंटर. कारण प्रत्येक गावाचं आता हा एक ट्रेंडच आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की आपले शरीर यष्टी मजबूत असावे, तंदुरुस्त असावे यासाठी तुम्हाला हा बिझनेस 13 नंबरचा आहे. जिम फिटनेस सेंटर चालू करणे. त्यानंतर 14 नंबरचा बिझनेस आहे शुद्ध पाण्याचे फिल्टर पाण्याचे पाणी केले असते ना, तर शुद्ध पाणी फिल्टरचे एक दुकान. कोल्ड पाणी असू दे, नॉर्मल पाणी असू दे. सगळीकडे रेट असतो आता ₹20, ₹25 जार असते, कॅन असते. तर या बिझनेसमध्ये पण तुम्ही भरपूर अशी कमाई करू शकता. त्यानंतर शेवटचा बिझनेस आहे भाजीपाला विक्री. तुम्ही घरोघरी जाऊन फिरता बिझनेस. तर तुम्ही हातगाडी जर 4 चाकाची हातगाडी घेतली आणि त्यात जर तुम्ही भाजी रोजच्या रोज आपल्या घरात जे भाजी लागते जर त्या जर तुम्ही विक्रीसाठी जर प्रत्येक गल्लोगल्ली जाऊन तुम्ही हा जर व्यवसाय चालू केला, यात पण भरपूर असे बेनिफिट आहेत. कुठल्या बिझनेसमध्ये? भाजीपाला विक्री. तर हे 15 प्रकारचे बिझनेस होते. कारण प्रत्येक गावात चालणारे हे भरपूर असे मस्त बिझनेस आहेत. तर हे तुम्हाला मी 15 बिझनेस आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर तुम्हाला समजलं असेल की कोणकोणते 15 बिझनेस प्रत्येक गाव-खेड्यात चालणारे. तर हे 15 बिझनेस आहे. ज्यांना कोणा वाटलं की या 15 पैकी एक जरी बिझनेस जर तुम्ही चालू केला, तर तुम्ही घरात बसून तुमच्या गावात बसून तुम्ही जास्त मस्त अशी कमाई तुम्ही करू शकता. तर या प्रकारचा हा व्हिडिओ होता.